माझे नाव वैभवी प्रवीण भेंजरकर. माझ्या शाळेचे नाव विद्यानिकेतन हायस्कूल सोलापूर. मी इयत्ता 7वी शिकत आहे. आज मी मृत्युंजय पुस्तक वाचणार आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत शिवाजी सावंत. आज मला थोडं बोलायचं आहे. मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील, म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली. पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावं लागतं. जेव्हा जेव्हा हाडामासांची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात, तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही, कारण मला चांगलं माहीत आहे की तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्वचिंतक नाही. माझ्या पुढं जग उभं राहिलं तेच मुळी सम्रांगण म्हणून. आणि माझं जीवन म्हणजे तर त्या सम्रांगणावरचा केवळ एक बाणांचा भाता. अनेक प्रकारच्या अनेक आकारांच्या विविध घटनांचे बाण ज्यात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत, असा एक भाता. आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करायचा आहे. स्वतःच्या हातांनी त्यातील विविध घटनांचे बाण, अगदी एक्झॅक्ट सगळ्या घटनांना बाण आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवायचे आहेत. आपल्या दिव्य पात्यांनी तळपणारे, आपल्या बांधीव आणि आकर्षक आकारानं चटकन डोळ्यात भरणारे, तसेच मोडलेल्या शेपटांमुळे केविलणारे दिसणारे आणि ठिकठिकाणी तुटलेल्या पात्यांमुळे उघडे बोडके कसे तरी कलाहीन वाटणारे, अगदी सर्वच्या सर्व बाण, आणि तेही जसेच्या तसे आज मला सर्वांना दाखवायचे आहे. जगातील एकजात वीरतेकडून मला ते पारखून घ्यायचे आहे. धरणी तलावरील यावत मातृत्वाकडून आज मला त्याचं खरंखुरं मोल ठरवून घ्यायचं आहे. पृथ्वी तलावरील एकूण एक गुरुत्वाकडून मला त्याचं खरंखुरं स्थान ठरवून घ्यायचं आहे. जीवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला त्याची परीक्षा करून घ्यायची आहे. जिव्हाळ्याच्या प्रेमसरींनी ओथंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्याचं खरंखुरं मूल्यमापन करायचं आहे. आतून अगदी माझ्या मनाच्या सखोल आणि गहनगंभीर गाभाऱ्यातून एक आवाज अलीकडं मला वारंवार स्पष्टपणे ऐकू येतो. जो जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपविण्याचा प्रयत्न करतो, तो वायूच्या सुसाट झोतानं अग्नीची ज्वाला विझण्याऐवजी पूर्वीपेक्षा अधिक जोमानं जास्तच भडकत जाते. तसा तो आवाज मला पुन्हा पुन्हा गरजून सांगतो, सांग कर्णा, तुझी जीवनकथा सर्वांना सांग. आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी, अशीच आजची परिस्थिती आहे. सगळं जग म्हणतं, कर्णा, तुझं जीवन म्हणजे एक लक्तर होतं. सांग सर्वांना गरजून, सांग की ते लक्तर नव्हतं, तर ते जरीकाठाचं तलम राजवस्त्र होतं. केवळ परिस्थितीच्या निर्दयी काटेरी कुंपणात अडकून त्याच्या सहस्त्र सहस्त्र चिंध्या झाल्या. ज्याला मिळेल त्यानं त्या आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या. आणि तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान का वाटतो? कुठल्या तरी अडगळीत सुंदर संदुकेच्या तळाशी पडून राहणाऱ्या नव्याकोऱ्या आणि अखंड राजवस्त्रापेक्षा अक्राळ विक्राळ तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावाताशी केवळ एकाकीपणानं झुंजताना फाटून गेलेलं तुझं ते राजवस्त्र कमी मोलाचं होतं का? त्यात सर्वांना नीट डोळे उघडे ठेवून पाहू दे, नीट कान उघडे ठेवून ऐकू दे. वीरांच्या नेहमीच चवीनं ऐकणाऱ्या आणि अगदी दुसऱ्याच क्षणी त्या तितक्याच सहजपणं आणि निष्काळजीपणं सरळ विसरून जाणाऱ्या या वेड्या जगाला तुझी ही कथा कधीतरी गदगदा हलवून सोडील का? तिच्यात एवढं प्रचंड सामर्थ्य? विश्वाच्या अंतिम सत्तेवर ज्यांचा नितांत विश्वास आहे, ज्यांना मृत्यू हे एक खेळणं वाटतं, अशा जगातील अजूनही अस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीवर वीरांना तरी आज तुझी ही कथा ऐकावीशी वाटेल. ही काय केवळ कथा आहे, ते एक महान सत्य आहे. आणि सत्य हे पाहणाऱ्यांच्या व ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं. ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं, उगवत्या सूर्यदेवांसारखं. कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणाऱ्यांची अशी कल्पना असते की तिच्यात मद्याचे मधुर चषक असावेत.
नर्तिकांचे नादमय पदन्यास असावेत. स्त्री पुरुषांची आवेगपूर्ण आलिंगन असावीत. क्षणभंगूर जीवनाची जाणीव कुठेतरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी. मी सांगणार आहे त्या माझ्या या जीवनकथेत असले मध्याचे चषक नाहीत. मनाला हळुवारपणे गुदगुले करणारे नर्तिकांचे पदन्यास नाहीत. तिच्यात आहे केवळ संग्राम, निरनिराळ्या भावभावनांचा थरारून सोडणारा संग्राम. प्राणप्रणाने लढणारा मी केवळ एक रांगडा सैनिक. मी माझी कथा आज केवळ माझ्याच समाधानाकरिता सांगतो आहे. माणसाला कुठेतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटतच नाही. म्हणूनच माझी ही कथा मी मोकळ्या मनानं सांगणार आहे. पण माझी ही संग्राम कथा संगतवर कशी सांगावी हीच आता माझ्या पुढची खरी अडचण आहे. कारण कडाडणाऱ्या विजेचा कानठळ्या बसवणाऱ्या मर्मभेद आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्यांच्या कळपातील अनेक घोडे जसे वाट फुटेल तिकडे इतस्त धावू लागतात, अशा अनेक घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यांसमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावतायत. त्यांची संगतवर रचना कशी करावी ते माझं मलाच आता सुचेनासं झालं आहे. का कुणास ठाऊक, पण यावेळी पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर उभी आहे ती गंगा मातेच्या पवित्र आणि रमणीय तीरावर वसलेली चंपानगरी. चंपानगरी हे माझ्या जीवन सरितेतील मला आवडणारं सर्वात सुबक असं वळण आहे. धन्यवाद.